माझा उद्देश आहे की माता सावित्रीचं जे पुस्तकाची पहिली ओळख सावित्रीला कशी झाली हे सांगण्याचा हा उद्देश आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थी मित्रांनी, आपल्या बालमित्रांनी निश्चितच जर त्यांच्यापुढे हा व्हिडिओ आला असेल तर ऐकावा, इतिहास जाणून घ्यावा. तर त्या काळामध्ये मुलींना शिक्षण मुळीच नव्हतं हे आपल्याला माहीत आहे. की सावित्री मोठी धाडसी होती. तिथं शिरवाळा आठवडी बाजार शिरवळ्याला भरत असायचा. शिरवळा नावाचं गाव होतं, तिथं एक दर आठवड्याला बाजार भरत असे. तर 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या बाजाराला ती कधी कधी एकटीच जायची. लाडकी लेक, श्रीमंताची कन्या, तिला पैशाला काहीही कमी नव्हती. एकदा अशीच ती बाजाराला गेली आणि आपल्या पैशाने तिने भज्जी आणि जिलेबी विकत घेतली आणि ती खात 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 पुढे चालू लागली. त्यावेळी ख्रिश्चन आणि मिशनरी संघटना उभारल्या होत्या. भारतातील लोकांना शिक्षण देण्यासाठी ते गावोगाव प्रचार करीत होते. आणि तिथे एका झाडाखाली मशनरीच्या काही बायका आणि काही पुरुष असे गाणे गात होते. तर खात खात चालत असलेली ही जी सावित्री आहे, त्या सावित्रीचे पावलं आपोआपच त्या झाडाकडे वळत गेली. हातात खाऊचे जे होते, खाऊच्या पिशव्या त्या हातात तशाच होत्या. ती खात खात गाणं जिकडं ऐकू येत होतं त्या गाण्याच्या दिशेने त्या झाडाखाली तिचं पाऊल वळाला आणि ती पण गाणं ऐकू लागली. मग एका ख्रिश्चन माणसाचे लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्या क्षणी तो व्यक्ती तिला म्हणाला, बाळा, रस्त्यानं असं हिंडणं चांगलं नसतं. हे ऐकता क्षणी हातातला खाऊचा पुडा तिने फेकून दिला. आणि तो माणूस मग तिला म्हणाला, शहाणी आहेस तू. हे बघ, माझ्या जवळचे पुस्तक मी तुला देतो. तू घरी जाऊन त्यातील चित्र पहा. वाचता येत नसेल तरी चित्र पाहता येतील. आणि हा घे तुझा खाऊ. वाचता येत तरी नसेल तरी चित्र पाहता येतील. आणि हे खाऊ घे आणि तू घरी जाऊन तू ही पुस्तकातले चित्र बघ. मग तिच्या हातातला जो खाऊ होता, त्या खाऊ आणि ते पुस्तक घेऊन ती आपापल्या घरी नायगावला निघून घरी आली. तिनं मोठ्या कौतुकाने आपल्या आईवडिलांना ते पुस्तक दाखवलं. ते बघताच कधी नव्हे ते वडील तिच्यावर इतके रागावले की आवाज चढवून तिला असं म्हणाले की ख्रिश्चनाकडून तू असल्या वस्तू पुन्हा घरात आणू नकोस. अशानं तू तर बाटशीलच, पण कुणालाही बाटवशील. आणि त्या वस्तू इकडे आण, उकिरड्यावर फेकून देतो. म्हणून त्याकाळी शिक्षणाचं महत्त्वच नव्हतं. शिक्षण म्हणजे काहीही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे तो आलेला तिच्या वडिलांवर राग होता. त्या रागाच्या ह्याच्यामध्ये सावित्रीला तिचे वडील बोलून गेले. त्याच्यामुळं सावित्री काय झाली बघा, दुःखी झाली. आपल्या हातून असा कोणता भयंकर गुन्हा घडला हेच तिला कळेना. ज्या गोष्टीला विरोध होतो. आणि बघा कसं असतं माणसाला, एखादा लहान मुलगा आहे, एखाद्या दिवस आपण मग त्याला असं म्हणलं की हे बघ, ही वस्तू घेऊ नको, तर तो काय करेल, तो मुद्दाम घेईल. म्हणून असं इथे आपण एखाद्या गोष्टीला असं करू नको, जेव्हा विरोध करतो तेव्हा ते पुढची व्यक्ती अजूनच जास्त करते. आणि म्हणून तिला जास्तच की ह्या गोष्टीमध्ये काय आहे, पुस्तकामध्ये इतका वडिलांनी इतक्या रागारागाने जे पुस्तक फेकून दिलं, त्या गोष्टीला विरोध त्यांनी का केला, ती गोष्ट प्रत्येकाला करावीशी वाटते. आणि लहान मुलामध्ये तर ह्या भावना वाचतातच. की सावित्रीचे कुतूहल याच्यामुळं वाढत गेलं, बळावत गेलं. म्हणजे तिला असं वाटलं की बाबांनी हे पुस्तक फेकून दिलं म्हणजे याच्यामध्ये आहे तरी काय. म्हणजे हे पाहण्यासाठी तिची जी उत्सुकता होती, ती कुतूहल होतं, ते अजून जास्तच वाढलं. आणि थोड्या वेळानं जेव्हा कोणीही पाहत नव्हतं, आपल्याकडे कोणी पाहत नाही अशी खात्री तिनं करून घेतली. आणि पुन्हा उकिरड्यावर पडलेले जे पुस्तक आहे, ते पुस्तक तिनं परत गुपचूप उचलून आणलं आणि घरात कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी कोपऱ्यामध्ये ते पुस्तक लपवून ठेवून दिलं. बघा, लहानपणी बाबांनी फेकून दिलेलं उकिरड्यावरचं जे पुस्तक आहे, ते पुस्तक ते लपवून जाऊन पुन्हा घरामध्ये आणून कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी जीवापाड
जपून ठेवते आणि ह्याच पुस्तकाची किमया बघा अशी झाली की पुढं तेच पुस्तक तिचं लग्न झाल्यावर तिनं आपल्या सासरी घेऊन गेली आणि शिक्षण घेतल्यावर वाचूनही काढलं. अशा प्रकारे पुस्तकाची तिची पहिली भेट झालेली होती. कशी झाली? अशा प्रकारे झाली तिची पहिली भेट आणि तेच पुस्तक जे पुस्तक आज आपण हाती घेतो आहोत, मोठमोठ्या डिग्र्या घेतो आहोत. हे सगळं काही सावित्री मातेचंच देण आहे. म्हणून आपण सर्वांनी सावित्री मातेच्या आदर्शावर चालत राहावं. तरच आपण कुठंतरी जयंती त्यांची साजरी केल्याचा आपल्या स्वतःला त्याचा आनंद होईल. आणि खरं पाहता बालमित्रांनी आणि विद्यार्थी वर्गांनी ह्या आता जो आपण संदेश ऐकला, पुस्तकाची भेट कशा प्रकारे झाली, हे सुद्धा प्रसंग आपल्या ध्यानात असावा, यासाठी हा उपदेश इथं मांडलेला आहे. जय सावित्री, जय ज्योतिबा.